जर तुम्ही पण YouTube चॅनल स्टार्ट करताय, तर हा विचार तुम्ही नंतर करा, की मला व्ह्यूज किती भेटणार आहे, एंगेजमेंट आहे की नाही, सबस्क्रायबर वाढतील की नाही, हा विचारच नका करू. तुम्ही फक्त पोस्ट. सो व्हॉट्स अप गाईज, माय नेम इज मिहिर आणि मी परत एकदा व्हिडिओ बनवतोय बिकॉज 2 दिवसापासून YouTube चालू केलं आहे आणि मी 2 व्हिडिओज ऑलरेडी पोस्ट केले आहेत. पहिली व्हिडिओ बाय मिस्टेकली पोस्ट झाली होती, पण सेकंड व्हिडिओ माय फर्स्ट व्लॉग ही रिसेंटलीच पोस्ट केली आहे. आणि व्हिडिओ मी ह्यासाठीही बनवतोय बिकॉज दिस इज व्हेरी सरप्राइझिंग म्हणू शकतो. आय डोंट नो काय कसं म्हणू शकतो, बट सो आता आपण एक नवीन गोष्ट चालू करतो. तर आपला फार असतं की किती व्ह्यूज आलेत, किती व्ह्यूज येत आहेत आणि किती बेसिकली ती हुरहुर लागली असते मनामध्ये की व्ह्यूज वाढतायत की नाही, सबस्क्रायबर्स वाढतायत की नाही वगैरे. सो बेसिकली मी क्लायंटचे पण यूट्यूब चॅनल हँडल केले आहेत आणि इंस्टाग्राम अकाउंट पण हँडल करतोच आहे. तर मला तेवढी आयडिया आहे आणि मी क्लायंटला पण तेच सांगतो फर्स्ट टाइम, की जर तुमचं फर्स्ट टाइम आहे तर तुम्ही ह्या गोष्टी विसरून जा, की व्ह्यूज किती भेटणार आहे, लाईक किती भेटणार आहे, एंगेजमेंट किती भेटणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी मॅटर नाही करत स्टार्टिंगला. मॅटर फक्त एक गोष्ट करते, की तुम्ही किती कन्सिस्टंटली ती व्हिडिओ अपलोड करताय आणि कसं ते हँडल करताय आणि अजून किती दिवस तुम्ही ते सगळं सुरू ठेवताय. आत्ताचा स्टार्टिंग प्लॅन फक्त हा असला पाहिजे, की तुम्ही किती जास्त व्हिडिओज अपलोड करताय आणि कोणता कॉन्टेंट आहे, काय आहे, तुम्ही कसं अपलोड करताय आणि कन्सिस्टन्सीच आहे सगळं. आता म्हणजे मी पर्सनल एक्सपिरियन्स सांगतोय. आता मला हे माहिती आहे, की एवढं हा विचार नाही करायचा, की लाईक्स किती येतात, व्ह्यूज किती येतात, एंगेजमेंट वगैरे वगैरे नाही. पण तरी सायकॉलॉजी आहे ती ह्युमन माइंडची. त्यामध्ये मला विचार करणं असं होतंच ऑटोमॅटिकली, की आता व्ह्यूज किती आले असतील, कोणी बघितलं की नाही. बिकॉज जस्ट स्टार्ट केलंय मी. आय गेस मला झाले असतील 1-2 दिवस YouTube चॅनल स्टार्ट करून आणि मी 2 व्हिडिओ अपलोड केले आहेत. माय फर्स्ट व्लॉग ही जी मी काल पोस्ट केली त्याला आले होते 2 व्ह्यूज. आता 2 व्ह्यूज कोणाचे माझेच आहेत का कोणाचे मला पण नाही माहिती. बट ठीक आहे, इट्स अ स्टार्टिंग. सो पुढे ह्या चॅनलवरती कोणत्या प्रकारचे व्हिडिओज अपलोड होतील, नेमके ते व्लॉग्स होतील का, प्रँकिंगवाले व्हिडिओज होतील का का डेली व्लॉग्स किंवा काय मला नाही माहिती. आय हॅव नो आयडिया. इट्स जस्ट बिकॉज मला पोस्ट करायचं आहे, मला कन्सिस्टन्सी राहायचं आहे. माहीत नाही काय पोस्ट करणार, पण मी करणार बिकॉज मला पोस्ट करायचं आहे. सो माझे जेवढे पण ॲनालिटिक्स आहेत इकडचे, सो माझ्या या चॅनलचे जेवढे पण ॲनालिटिक्स आहेत ते सगळे कमीच आहेत बेसिकली. फर्स्ट व्हिडिओला किती 8 व्ह्यूज गेलेत, सेकंड व्हिडिओला 2 व्ह्यूज गेले. ती सेकंड व्हिडिओ काल रात्रीच पोस्ट केली होती मी, आय गेस 1-2 वाजता. ती शेड्यूल झाली होती बाय द वे. आणि दिस व्हिडिओ इज फॉर माय सेल्फ. मे बी मी 1 वर्षाने किंवा 2 वर्षाने जेव्हा ही व्हिडिओ बघेल तेव्हा मला कळेल, की ओके कन्सिस्टन्सी केल्याने आय गेस तर मला जरा बरं वाटेल. सो ही व्हिडिओ मी माझ्या फ्युचरसाठी बनवतोय बिकॉज आत्ता जेवढे पण माझ्या चॅनलचे ॲनालिटिक्स आहेत ते सगळे 0 आहेत. ते एवढे पण काहीच नाहीत. 2 व्ह्यूज, 8 व्ह्यूज वगैरे वगैरे असे आहेत. आय डोंट नो की आत्ता म्हणजे फ्युचरमध्ये जो तू मिहिर बघतोय त्या टायमाला ते व्ह्यूज किती असतील मला नाही माहिती. सो इट्स जस्ट अ कॉल बॅक की असं आहे. जर तुम्ही पण YouTube चॅनल स्टार्ट करताय, तर हा विचार तुम्ही नंतर करा, की मला व्ह्यूज किती भेटणार आहे, एंगेजमेंट आहे की नाही, सबस्क्रायबर वाढतील की नाही, हा विचारच नका करू. तुम्ही फक्त पोस्टिंगवरती फोकस करा, की तुम्ही कॉन्टेंट काय बनवताय, कोणत्या आणि कशा प्रकारचे व्हिडिओज बनवतात तेच फक्त मॅटर करतं. बाकी ही गोष्ट नंतर विचार करा जेव्हा तुमचे काही सबस्क्रायबर्स वाढतायत किंवा तुम्ही एका लेवलला आहात. ठीक आहे. स्टार्टिंग इनिशियल स्टेजला फक्त एकच गोल असला पाहिजे, की तुम्ही जस्ट पोस्ट करताय, व्हिडिओज पोस्ट करताय, काहीतरी अपलोड करताय, एडिट्स पोस्ट करताय, काहीही असो, कॉन्टेंट मॅटर नाही करत. तुम्ही फर्स्ट 50 to 100 व्हिडिओज फक्त शिकण्यासाठी असतात हे तुम्ही विचार करून ठेवा, माइंडमध्ये टाकून ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला काही सबस्क्रायबर, लाईक्स भेटणार की नाही याची अपेक्षाच ठेवू नका. तुम्ही फक्त कॉन्टेंटवरती फोकस करा बिकॉज ॲट द एंड कॉन्टेंट मॅटर करतं.